श्री स्वामी समर्थ. आज या संदेशाला ऑनलाईन आलेला संदेश समजू नका, कारण स्वामींनी स्वतः तुमच्याकडे हे संदेश पाठवला आणि तुम्हाला एवढी अक्कल घडवली की तुम्ही हा संदेश पाहाल आणि ऐकाल. स्वामींनी खास तुम्हाला निवडलं आहे. या संदेशाला पूर्ण ऐका, कारण आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांचा हा प्रयत्न तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठीच आहे. फायदा तुमचाच आहे. फक्त या संदेशाला शेवटपर्यंत ऐका आणि पहा स्वामी तुमच्याशी काय बोलू इच्छितात. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते. पण एक लक्षात घ्या, धीराने यशालाही जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. स्वामी म्हणतात, काळजी नका करू. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. तुम्ही विचारावर पहिले नियंत्रण ठेवा. जे मन आहे त्याला तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठा, स्वामींचे जप करा, त्यांचे नामस्मरण घ्या. अधिक जर लवकर तुम्हाला मनावर विजय मिळवायचा असेल तर त्यांचे संदेश ऐकणं चालू करा. वाया घालवलेला वेळ आपलं आयुष्य बिघडवत असतं. त्यामुळे आतापर्यंत जे वेळ वाया गेला विसरून जा. आता येणारा वेळ तुमचाच असेल, याकडे लक्ष द्या. मेहनत करा, कारण आता या आयुष्यात पैशाला खूप महत्त्व दिलं जात आहे. तुम्ही काळजी नका करू, मी तर पाठीशी आहे, पण मेहनत तुम्हालाच करावी लागणार आहे. मी मार्ग दाखवीन, चालावं तुम्हालाच लागणार आहे. मी सोबत राहीन, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल, तरच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो, विसरू नका. स्वामी म्हणतात, काही गोष्टी नाहीत तुमच्याकडे, माहिती आहे. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येते. ज्या गोष्टी याआधी विचार केल्या नव्हत्या त्या आतापासून सुरुवात होईल होण्यास. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येते, मात्र माणसाला कोणताच रंग लावून त्याचा देव करता येत नाही. त्यासाठी त्याने माणुसकी शिकायला हवी, कारण जो माणूस माणुसकी शिकतो तोच खरा देव बनू शकतो. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि सर्वात महत्त्वाचा संयम असतो, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नांचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. स्वामी म्हणतात, आयुष्यात समजदार बना. प्रत्येक गोष्टीचा विचार चांगल्या पद्धतीने आणि योग्य वेळेवर करा. हे करायला शिकले नाही तर तुम्ही खूप मूर्ख ठरू शकता, कारण आयुष्यात सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटून जातात. म्हणून बोलत चला, लक्ष देत चला. काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होतील. स्वतः कमावलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही. पण जर शौक पूर्ण करायचे असतील तर आयुष्यात तेवढा पैसा कमवावा लागतो.
आणि त्यासाठी मेहनतही तेवढीच करावी लागते. विश्वास ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सोडल्या त्या मी स्वतः येऊन तुमच्यापर्यंत तुम्हाला देईल. तुम्ही काळजी करू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी होतो. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. तुम्ही काळजीच करू नका. समस्या येतील पण सुटणाऱ्या. कारण काही लोकांच्या जीवनात समस्या तर येतात पण ते मरून जातात, तरी त्या समस्या काय सुटत नाहीत. पण तुमच्या जीवनातील समस्या येतील पण ते सुटणाऱ्या असतील याची खात्री मी घेतो. या गोष्टीवर तुम्ही जरासाही विचार न करता आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रयत्न. तो करा. प्रयत्न केल्याशिवाय काहीच नाही. प्रयत्न करा. प्रयत्नांनी यश मिळतं आणि यशाने सर्व काही. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग आणि सोपा मार्ग तो म्हणजे आता प्रयत्न करण्याची वेळ आली. उठा, जागे व्हा आणि प्रयत्न करा. तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत आहात, जी गोष्ट आजपर्यंत कधी तुमच्या काही कामीच आली नाही? अरे, विचार त्या गोष्टीचा करा जे कधीतरी कामी येईल. हो, तुमच्या आयुष्यात आहेत अडचणी. हो, तुम्ही त्या गोष्टी विसरल्या नाही ज्यावेळेस तुम्ही अपयशी होते. कदाचित आत्ताही तुम्ही अपयशी असाल, पण असं नाही चालणार. तुम्हाला काहीतरी करावं लागणार. प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. स्वामी बोलतात, अरे माझ्या बाळा, काळजी कशाला करतोय तू? तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवणारा मीच आहे. तुझ्या आयुष्यात समस्या टाकणाराही मीच आहे आणि तुला उंच शिखरावर नेणाराही मीच आहे. तुला यशस्वी बनवणाराही मीच आहे. तू फक्त विश्वास ठेव. मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात स्वामींचे नाम घेत राहा, कारण ते घेतल्याने अंगात चमत्काराची शक्ती येते. जर आयुष्यात चमत्कार पाहायचे असतील तर स्वामींचे नाव घ्या. आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर स्वामींचे नाव घ्या. काही जर खरंच करण्याची इच्छा असेल तर स्वामींचे नाव घ्या. भिवू नका, कारण तुम्ही जर काही करण्याची इच्छा ठेवता तर त्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी आत्तापासून न होण्यासारख्या वाटत होत्या त्या आता होण्यास सुरुवात होईल. अरे बाळा, तू नको भिवू, मी तुझ्या पाठीशी आहे. तू काळजी नको करू, कारण मी आता तुला त्या गोष्टी देणार ज्या तू विचारही केल्या नव्हत्या. मी तर पहिलेही तुझ्या पाठीशी होतो, आत्ताही तुझ्या पाठीशी आहे आणि सदैव राहणार. यावर तू विचार कर. जर ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तर तू कायला भितो? कोणती गोष्ट आहे जे तुला भीव घालते? तू प्रयत्न तर कर, तुला यश देतील. आधी प्रयत्न नाही करायचे आणि पुन्हा म्हणायचे यशच मिळत नाही. यात काही अर्थ आहे का? आधी प्रयत्न करायचे आणि नंतर म्हणायचे यश का मिळत नाही. यात खरा अर्थ आहे. आयुष्यात खूप गोष्टी होतात ज्या आपल्याला रडवून टाकतात. खूप गोष्टी होतात ज्या आपल्याला तोडून टाकतात. आयुष्यात असे सुद्धा क्षण येतात अक्षरशः आपल्याला त्या लोकांकडून अपेक्षा असते तेच आपल्याला दगा देतात. पण हारायचे नाही, प्रयत्न सोडायचे नाही आणि यशस्वी व्हायचेच. ज्यांनी तुम्हाला रडवलं, आता वेळ तुमची आहे त्यांना रडवायचं. त्यांना दाखवायचं की तुम्ही काय करू शकता. त्यांची जेवढी अवकात नसेल त्याच्या पुढे जा. विश्वास ठेवा, त्यांनाही रडू येईल की ते विचार करतील की आपण कोणत्या हिऱ्याला गमावलं आहे. तुम्ही आता काही नसाल पण होणार आहात. विश्वास ठेवा. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग काळजी करायचा विषयच नाही. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुमचे मी स्वतः आभार मानतो. पण आत्मविश्वास कधी सोडू नका आणि कमेंटमध्ये एकदा होय स्वामी माझ्यासोबत आहेत याची एक प्रचिती लिहा. म्हणजेच
स्वामींचे नामस्मरण टाईप करा. आयुष्यात खूप पुण्य लागेल जर 5 जणांपर्यंत हा संदेश पोहोचवाल. स्वामी म्हणतात तुम्ही भाग्यवंत ठराल फक्त 5 जणांपर्यंत हा संदेश पोहोचवून तर पहा. आणि एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ.